श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य ऐकृत सिद्धारूढ वैभव बेल 7वा भाग 6. हुबळीला स्थायिक होण्यापूर्वी सिद्धारूढ महाराज एकदा गोकर्णाला गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी ते बरेच दिवस राहिले. तेथे ते फक्त भिक्षेसाठी गावात जात आणि एरवी एखाद्या निर्जन स्थानी जाऊन बसत असत. ते कोणाशीच बोलत नसत. कमरेला एक लंगोटी आणि अंगावर एक फाटकी वाकळ हा त्यांचा नेहमीचा वेश असे. एके दिवशी ते भिक्षेला निघाले. तो दिवस शिमग्याच्या सणाचा होता. वाटेत काही पोरांनी त्यांना गाठले. त्यातील एका मुलाने त्यांच्या कपाळास मळवट भरला आणि गाढवाला त्यांच्या पुढे उभे करून "ए खुळ्या, या घोड्यावर बैस" असे सांगितले. त्यावर महाराज हसत हसत गाढवावर बसले. "ही घे तुला शाल पांघरतो" असे म्हणून मुलांनी त्यांच्या अंगावर फाटकी चटई पांघरली. उजव्या हातात केरसुणी व डाव्या हातात गाडगे देऊन "भैरवाला भैरव" म्हणून ती नाचू लागली. त्यानंतर दारोदार पैसा मागत मुले बाजारपेठेकडे वळली. गावभर मिरवून झाल्यावर महाराजांना गाढवावरून उतरायला सांगितले आणि ती मुले गाढवासह निघून गेली. महाराज स्वस्थानी परतले. एके दिवशी पुण्याला गाडगे महाराज भर दुपारी 12 वाजता एका घरी भिक्षेला गेले असता त्या घरची मालकीण त्यांना उद्देशून म्हणाली, "ए बाबा, या ढिगातील माती घेऊन त्या झाडांना घाल म्हणजे मग मी तुला भिक्षा देईन." त्यावर तिने खोरे व टोपली त्यांच्या पुढे ठेवली. गाडगे महाराजांनी भराभर माती भरून झाडांना टाकली आणि "बाई, मातीचा ढीग संपला. हे घ्या टोपली व खोरे" म्हणून दारात ठेवून दिले. त्यावर बाईने शिळी भाकरी व भाजी त्यांच्या हातावर घातली. त्या घरचे मालक होते वकील. त्यांना कीर्तनाची आवड होती. त्या रात्री गाडगेबुवांचे कीर्तन होते. पत्नीसह ते वकील कीर्तनाला गेले. दुरून त्यांना पाहताच आपण सकाळी त्यांच्याकडून काम करून घेतले याबद्दल तिला फार वाईट वाटले. सिंधू सभ्य देशाचा राजा रहुगण हा एकदा पालखीतून इक्षुमती नदीच्या तीरावर चालला असता चौघा भोयांपैकी एका भोयाच्या पोटात एकाएकी दुखू लागले. त्यामुळे त्याच्या बदली दुसऱ्या भोयाची त्यास गरज लागली. म्हणून राजसेवक भोयाच्या शोधार्थ निघाला. एका पडक्या घराच्या ओटीवर एक माणूस बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो जवान असून अंगापिंडाने बळकट दिसल्यामुळे पालखी वाहण्यास योग्य आहे असे त्याला वाटले. गुप्त पोलीस सर्वांना ओळखतो, पण त्याला ओळखणारे लोक मात्र फारच थोडे असतात. त्याप्रमाणे सिद्ध पुरुष सर्वांना ओळखतो, पण त्याला ओळखणारे मात्र फार क्वचितच आढळतात. त्यावर राजसेवकाने "तुझे नाव काय बाबा" म्हणून त्यांना विचारले. तेव्हा त्याने "जडभरत" असे सांगितले. यावरून हा कुणीतरी अर्धवट खुळा असावा असे राजसेवकाला वाटले. तरी यास भोयाच्या जागी नेमून आजचा कार्यभाग साधून घेण्यास हरकत नाही. अशा विचाराने "चल बाबा माझ्या बरोबर, थोडे काम आहे" असे म्हणून तो त्यांना पालखीजवळ घेऊन गेला. त्यावर सेवकाच्या सांगण्याने जडभरताने पालखी वाहण्याचे काम पत्करिले. आपल्या पायाखाली किडामुंगीसारखे लहान जीवसुद्धा चिरडून जाऊ नये म्हणून जडभरत प्रत्येक पाऊल पाहून टाकीत असे. त्यामुळे इतर भोयांची व त्यांची चाल जमीनाशी झाली. पालखीला सारखे हिसके बसू लागल्याने रहुगण राजा संतप्त झाला. त्याने पालखी थांबविण्यास सांगितले आणि तो भोयांना उद्देशून म्हणाला, "सारखी पालखीची हिसकाहिसकी काय चालवली तुम्ही?" तेव्हा ते तिघे भोई म्हणाले, "महाराज, आम्ही अगदी पद्धतशीर चालत आहोत, पण हा नवीन भोई मात्र मनाला येईल तसे चालत आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर आम्हाला चालणे कठीण होत आहे." हे ऐकून राजाने जडभरताची चांगलीच निर्वस्थना केली. तरी तो देहबुद्धीपासून पूर्ण सुटलेला असल्यामुळे त्याच्यावर राजाच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. थोड्या वेळाने राजाज्ञेनुसार जडभरत पुन्हा पालखी वाहू लागला. त्यावर पहिल्याप्रमाणेच पालखीला हिसके बसू लागले.
त्यामुळे राजा अतिशय संतप्त होऊन त्याने पालखी थांबवली आणि भरताला म्हणाला, "अरे भोई, तू जिवंत असून मेल्यासारखाच दिसतोस. चार चांगल्या 4 काठ्या हाणल्या म्हणजे तुझ्या अंगातील मस्ती सारी एका क्षणात उतरून जाईल." अहंकाराने ताठलेला रहुगण राजा अशा प्रकारे भरतास तोंडाला येईल तसे बोलू लागला. तरी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावलेला जडभरत मौन धरूनच होता. पण हे राजाला कसे समजणार? राजाने जडभरताकडे डोळे वटारून पाहिले तेव्हा जडभरताला हसू आले. सिद्ध पुरुष देहातीत असतो म्हणजे असे की इतरांप्रमाणे अनुकूल परिस्थितीत हर्ष किंवा प्रतिकूल परिस्थितीत खेद हा या द्वैताची बाधा त्यास होत नाही. अर्थात तो अखंड आनंदात असतो. राजा म्हणाला, "अरे हसतोस काय? लाज नाही का वाटत तुला? मी गुरुशोधार्थ निघालो आहे, तर तू मला वाटेत अडचण करीत आहेस. तेव्हा तुला शहाणा म्हणावे की मूर्ख म्हणावे?" हे राजाचे बोलणे ऐकून जडभरत अधिकच हसू लागला. तेव्हा राजाने त्यास हसण्याचे कारण विचारले. भरत म्हणाला, "राजा, देहभावना ही विकारांनी युक्त असते. म्हणून ती मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत होते. आत्मभावना ही प्रेममय असते म्हणून मनुष्याला ती सुखरूप करते. कुसंगतीत देहभावना बळावत जाऊन आत्मभावना नाहीशी होते आणि सुसंगतीत आत्मभावना दृढ होऊन देहभावनेचा नाश होतो. गुरुकृपा झाल्यावर लाज, भय, लौकिक आशा, चिंता, राग, द्वेष हे सर्व मावळून जाऊन देहापासून मनुष्य अलिप्त होतो. राजवाड्यात स्थान मिळाल्यावर मनुष्याला जसे पर्णकुटिकेतील सुखाचे विस्मरण होते, तद्वत ब्रह्मसुखाची गोडी चाखल्यावर देहसुखाची स्मृती राहत नाही. त्यामुळे लोकांनी निंदा केली किंवा स्तुती केली तरी त्याबद्दल त्याच्या ठिकाणी खेद किंवा हर्ष उत्पन्न होत नाही. तलवारीला परिसाचा स्पर्श झाल्यावर ती आकाराने पूर्वीप्रमाणेच दिसते, परंतु तिच्या अंगचा कठोरपणा पूर्ण नाहीसा होतो. त्यामुळे तिच्यापासून कोणालाही उपद्रव पोहोचत नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या चा वरदहस्त मिळाल्यावर पूर्वसंस्कार सर्व विरून जातात व देहाभिमान गळून जाऊन मनुष्याला देवस्वरूप प्राप्त होते. त्यावर तो परिपूर्ण निरुपद्रवी बनतो. हे बोधयुक्त भाषण ऐकल्यावर रहुगण राजाला जडभरताची ओळख पटली. त्या क्षणी तो त्यांच्या चरणी लागला. वेळोवेळी साप असतात, पण ज्याच्या मस्तकावर मणी असतो, असा साप मात्र एखादाच असतो. हत्ती पुष्कळसे साप पहावयास मिळतील, पण ज्याच्या कपाळी मुक्ताफळ असते, असा हत्ती अत्यंत दुर्लभ होय. ज्याप्रमाणे वनोवनी सिंह दिसत नाहीत, त्याप्रमाणे मठोमठी सिद्ध पुरुष पहावयास मिळत नाहीत. सिद्ध पुरुष सहसा मठाचा खटाटोप करीत नाहीत, कारण त्यांना नेहमी एकांत लागतो. त्यामुळे ते बहुत करून निर्जन अशी जागा निवडतात. पण फूल फुलल्यावर जशी फुलपाखरे फुलांना शोधीत येतात, त्याप्रमाणे संसारत्रस्त लोक आपल्या दुःख निवारणार्थ सिद्ध पदारूढ पुरुषांचा शोध करून त्यांच्या जवळपास येऊन राहतात. त्यामुळे पूर्वीचे निर्जन स्थान हे थोडक्याच दिवसात नगर बनते. दक्षिण कानडा जिल्ह्यातील कांजीगड जवळील स्वामी रामानंदाचे वासस्थान रामनगर झाले. पुण्यानजीकचे नगर जिल्ह्यातील मेहरबाबा यांचे वासस्थान मेहरनगर या नावाने शोभू लागले. हुमनाबादेजवळील माणिक प्रभूंचे जे वासस्थान ते माणिकनगर नावाने झळकू लागले. त्याचप्रमाणे सिद्धारूढ महाराजांच्या वास्तव्यामुळे पूर्वीचे जे निर्जन स्थान ते आज सिद्धनगर शोभत आहे. पूर्वी हुबळी हे गाव इतर गावाप्रमाणेच होते, परंतु सिद्धारूढ महाराजांच्या चरणस्पर्शामुळे सध्या हुबळीला काशीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकूण ही सर्व निर्जन स्थाने सिद्ध पुरुषांच्या वास्तव्याने सुरम्य व मनोहर स्थळे बनली आहेत. कित्येक साधू संत असे असतात की आत्मसाक्षात्कार झाल्यावर त्यांच्याकडून लोकास केवळ दर्शनाचा किंवा दर्शन स्पर्शनाचा लाभ होतो. परंतु सिद्धारूढ महाराजांकडून मात्र लोकास दर्शन, स्पर्शन, संभाषण
या तिहींचाही लाभ होत असे. जगात काही वस्तू अल्प प्रयासाने तर काही वस्तू बहुत प्रयासाने का होईना मिळतील, पण संत सहवास मिळणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे. ज्याची बहुत सुकृताची जोड असेल, त्यालाच अशा पुरुषांच्या सहवासाचा लाभ सुलभ होय. ज्यांना अशा पुरुषांचा दुर्मिळ असा सहवास लाभला, त्यांचे भाग्य थोर समजावे. ज्यांनी ज्यांनी सिद्ध पुरुषांच्या दर्शनाचा लाभ घेतला असेल, त्यांच्या भाग्याचे वर्णन करावे तितके थोडेच. सिद्ध पुरुषांच्या बोधरूप सरोवरात ज्यांनी बुडी मारली, ते या कल्पित सुखदुःखापासून मुक्त झाले. ज्यांनी सिद्ध पुरुषांच्या चरणी दृढ विश्वास ठेवला, ते बद्धतेपासून सुटून मुमुक्षु झाले व साधक होऊन सिद्धावस्थेप्रत पोहोचून ब्रह्मसुखात रमून गेले. सिद्धारूढ महाराजांनी इसवी सन 1929 मधील श्रावण वद्य प्रतिपदेच्या पहाटेला 4 वाजता समाधी घेतली. 7 दिवस आधीपासून त्यांनी निराहार व एकांत पत्करला होता. समाधी घेतल्याची वार्ता समजताच चहूकडून भक्तमंडळी मठात येऊन हजर झाली. त्यासमयी धगधगीने होरपळून गेलेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे भक्तमंडळींच्या मुद्रा खिन्न व उदास दिसू लागल्या. महाराजांचा पुण्यमय देहाचे एक वार शेवटचे दर्शन घडावे, अशी भक्तमंडळींनी इच्छा दर्शवल्यावरून प्रमुख भक्तमंडळींनी महाराजांचा पार्थिव देह शृंगारून कैलास मंडपात बसवून आबालवृद्धांना दर्शन घेण्याची सोय केली. हा दर्शन समारंभ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत चालला होता. त्यानंतर महाराजांचा पुण्यमय देह हत्तीवर अंबारीत बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या बरोबर 2 मैलपर्यंत जनसमूह भजन करीत चालला होता. दुपारी 3 वाजता निघालेली मिरवणूक गावभर मिरवून रात्री 9 वाजता परत मठाकडे येऊन पोहोचली. समाधी घेण्यासाठी म्हणून बरीच वर्षे आधी महाराजांनी मंदिर बांधून ठेवले होते. त्यामुळे महाराजांचा पुण्यमय देह ठेवून त्यामध्ये महाराजांचा पुण्यमय देह ठेवून त्यावर भस्म, सुवर्ण, चांदी, सुवासिक द्रव्ये इत्यादी वाहून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून ती जागा बंद करण्यात आली. त्या क्षणापासून समाधीसमोर अखंड नामस्मरण सुरू करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भक्त मंडळी आपापल्या गावी जाण्यास निघाली. त्या समयी महाराजांच्या आठवणीने सर्वांची अंतःकरणे भरून डोळ्यावाटे अश्रुधारा वाहू लागल्या. शेवटी महाराजांचे गुणवर्णन करीत सर्वजण अतिशय जड अंतःकरणाने मठातून जाते झाले. पुढे काही दिवसानंतर समाधीच्या जागी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. एकदा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे मठात आले तेव्हा ते सिद्धारूढ महाराजांना उद्देशून, मागे तुम्ही ज्ञानेश्वर रूपाने महाराष्ट्रातील जनांचा उद्धार केलात आणि आता या रूपाने कर्नाटकाचा उद्धार करीत आहात, असे म्हणाले होते. त्याप्रमाणे मागे महाराजांनी हुबळीला काही वर्षे राहून प्रत्यक्षपणे जडमूळोद्धार केला आणि सध्या श्रीहरी मंदिरात राहून अप्रत्यक्षपणे ते जगदोद्धाराचे कार्य करीत आहेत, असे मला वाटते. गुरुला उपमा देण्याजोगी जगात दुसरी कोणतीही वस्तू नाही. गुरु सागराप्रमाणे म्हणावे तर सागराजवळ खारटपणा असतो, पण सद्गुरु सर्व प्रकारे गोड असतो. सागरास भरती ओहोटी असते, पण सद्गुरूंचा आनंद अखंड असतो. सद्गुरु कल्पवृक्षाप्रमाणे म्हणावे तर कल्पवृक्ष आपण जी कल्पना करावी ती तो पुरवितो, पण सद्गुरु शिष्याची कल्पना समूळ नाहीशी करून त्याला कल्पनातीत अशा वस्तूची प्राप्ती करून देतो. सद्गुरु परिसाप्रमाणे म्हणावे तर परिसाने लोखंडाला सोने केल्यावर ते सोने दुसऱ्या लोखंडाला सोनेपणा देऊ शकत नाही, पण सद्गुरु आपल्या शिष्याला गुरुपण देऊन त्याला कृतार्थ केल्यावर तोही आपले गुरुपण आपल्या शिष्याला देऊ शकतो. करिता गुरुचे वर्णन करण्यास ही वाणी असमर्थ आहे. ज्याने जगदोद्धारासाठी आपला देह झिजविला ते जगात धन्य. ज्यांनी अशा पुरुषांना जन्म दिला ती माता पितरे धन्य. ज्या कुळात
असे पुरुष अवतरले ते कुळ धन्य, आणि ज्या देशात अशा पुरुषांनी वास केला तो देशही धन्य होय. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.